हा कार्यक्रम जॉयसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. जेव्हा आपण गर्वाने फुगतो ना, तेव्हा देव आपल्या गर्वाचा फुगा अगदी सहज फोडू शकतो. त्याला वाटतं की आपण स्वतः त्याच्यासमोर नम्र व्हावं, आणि तसं झालं नाही तर तो आपला फुगा फोडतो. आणि जेव्हा तो आपल्याला झुकवतो तेव्हा ते भावनिकदृष्ट्या फार वेदनादायक असतं. हॅलो, मी जॉयस मायर आणि माझा विश्वास आहे की देव तुमची प्रत्येक जखम पूर्णतः बरी करू शकतो. आज मी गर्व आणि नम्रतेविषयी बोलते, आणि तुम्ही अँड्र्यू मरे यांचं नम्रता नावाचं पुस्तक वाचायला हवं. हे पुस्तक लहान जरी असलं ना तरी ते खूप प्रभावशाली, शक्तिशाली असं पुस्तक आहे. गर्व किती धोकादायक आहे आणि नम्रता किती सामर्थ्यशाली आहे हे लोकांना अजिबात समजत नाही. आता मी पुन्हा सांगते, गर्विष्ठ आत्मा हा किती धोकादायक असतो आणि नम्रता किती सामर्थ्यशाली हे आपल्याला पूर्णतः समजत नाही. आता त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी इथे आहेत. गर्व, ठीक आहे, प्रथम, गर्वा इतकं धोकादायक काहीही नसतं. ते आपल्यासाठी स्वाभाविकच आहे. ते अस्पष्ट आहे आणि तरीही आपल्या नजरेपासून लपलंय. ज्या लोकांना गर्वाची समस्या असते ना, ते सहजासहजी ते मान्य करत नाहीत. आणि म्हणूनच जर तुम्ही गर्वावर काम करा अशा शीर्षकाचं पुस्तक त्यांना विकलं तर ते कुणाही समोर ते विकत घेत नाहीत, कारण त्यांना तो कमीपणा वाटतो आणि त्यांना इतरांसमोर हे मान्य करायचं नसतं की त्यांना गर्वाची समस्या आहे. गर्वामुळे प्रीतीचा अभाव निर्माण होतो. इतरांच्या भावनांविषयी, गरजांविषयी आणि दुर्बलतेविषयी उदासीनता येते. अविचाराने घेतलेल्या सगळ्या निर्णयांचं ते मूळ असतं. सगळ्या प्रकारचा त्रागा, चिडचिड, आदळआपट, कटुता आणि अक्षमाशीलता यामागे गर्वाचा आत्मा कारणीभूत असतो. गर्विष्ठ आत्मा. आता नम्रतेविषयी तुम्हाला सांगण्याआधी मला हे सांगायचं आहे की नम्रता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणजे सततच तुम्हाला लोकांची हांजी करावी लागेल किंवा ते म्हणतील तसंच वागावं लागेल असं नसतं. आणि खरं तर देवालाही या गोष्टीचा वीटच असतो. नम्र होण्याची जागा आहे तुमच्या हृदयात, तुमच्या मनात. आणि जर तुमचं हृदय आणि मन नम्र असेल तर ते सुभक्तीच्या योग्य मार्गाने व्यक्त होतं. एक नम्र व्यक्ती स्वतःला कधीही गरजेपेक्षा अधिक मोठी समजत नाही किंवा स्वतःला तुच्छ देखील लेखत नाही ती व्यक्ती. आणि त्यांचं लक्ष स्वतःवर कधीच खेळलेलं नसतं. तर ते ख्रिस्तात कोण आहेत हे त्यांना ठाऊक असतं आणि ते निर्भीड असतात. आणि देवाने आपल्याला धीटपणे राहण्यासाठीच पाचारण केलेलं आहे. पण म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण अप्रिय व्हायचं आणि लोकांना आपण सततच दुखावत राहायचं. तर खरी नम्रता ही ख्रिस्तातील धैर्यात आहे. आता काही मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे धीट होण्याविषयी, खास करून प्रार्थनेत धीट होण्याविषयी. आणि बघा, स्वतःमध्ये आपण शून्य आहोत, पण ख्रिस्तात आपण सर्व काही आहोत. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, परंतु त्याच्याद्वारे त्याला हवं ते सर्व काही आपण करू शकतो. चला, आता त्याच्याशिवाय मी काही करू शकत नाही, पण त्याच्याद्वारे त्याला हवं ते सर्व काही मी करू शकते. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही बलवान आहात, ठाऊक आहे तुम्हाला? मला जमणार नाही हे शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाका आणि असं म्हणत फिरू नका. असं कधीही म्हणू नका की हे फार कठीण आहे, हे मला शक्य नाही. तुम्ही ख्रिस्तावर विसंबून राहिलात आणि विश्वास ठेवलात तर तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडू शकाल, निश्चितच. आमेन. तुम्ही स्वतः खूप कठीण परिस्थितीत असतानाही तुमच्या चेहऱ्यावर हसू ठेवून तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद बनू शकता, हे खात्रीने सांगते मी तुम्हाला. मला वाटतं मी ते पुन्हा सांगायला हवं. बघा, आपण कठीण परिस्थितीत असलो की आपल्या समस्येचं निराकरण होईपर्यंत संपूर्ण जगाने थांबावं असं आपल्याला वाटत असतं. आणि ते खरं नाहीये.
तुम्ही वेदनेत असतानाही देव तुमचा उपयोग कुणाला तरी मदत करण्यासाठी करील. आणि हाच बरं होण्याचा जलद मार्ग असतो हे मी सांगते. तुम्ही अस्वस्थ असताना, कठीण परिस्थितीत असताना, तुम्ही हसतमुख वृत्ती ठेवून तुमच्या यशाची वाट पाहत असताना इतर लोकांसाठी आशीर्वाद होऊ शकता हे लक्षात घ्या. कोणीतरी इथे आमेन म्हणणार आहे का आज? सांगा मला. इफिस्करास अध्याय 3 वचन 12 मध्ये पौल म्हणतो, प्रभूमधील विश्वासामुळे आपल्याला धैर्य प्राप्त झाले आहे, हिम्मत आणि आत्मविश्वास आहे आणि कुठल्याही भीतीशिवाय देवाजवळ येण्याचे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झाले आहे. एकीकडे पौल म्हणतो मी पापी लोकांपैकी मुख्य आहे, पण इथे तो असंही म्हणतो आपण ख्रिस्तात असल्याने आपल्याला देवाच्या राजासनासमोर येण्याचे धैर्य आहे आणि आपल्या जीवनाचा कायापालट करणाऱ्या गोष्टी त्याच्याकडे आपण नक्कीच मागू शकतो, ज्यासाठी आपली कदाचित पात्रताही नसेल, पण तरीही तो चांगला असल्याने आणि आपण धैर्याने त्या गोष्टी त्याच्याकडे मागितल्याने मला वाटतं तुम्ही धैर्याने त्या मागतच नसाल आहो. मी सांगेन त्यांना तुम्हाला त्या आवडत नाहीत. कदाचित तुमच्यापैकी काही जण पुरेसं मागत नसतील. अनेक वर्षांपूर्वी मला एक इच्छा झाली. मला विश्वास आहे आपल्याला पवित्र आत्म्याकडून आग्रह मिळतोच. आमेन. त्या आग्रहाला दाबू नका. जर ती शारीरिक इच्छा असेल तरच ती टाळा, पण जर ती पवित्र आत्म्याची इच्छा आहे तर त्या इच्छेप्रमाणे वागा. आणि एकदा मी प्रार्थना करत असताना मला ही प्रार्थना करावीशी वाटली की प्रभू, मला जगातील प्रत्येक माणसाला तुझं वचन शिकवायची इच्छा आहे. आता थोडं थांबा. माझं मन म्हणालं की हा वेडेपणा आहे, कोणीही हे करू शकत नाही. आणि मग सैतान म्हणाला की तू कोण आहेस असं तुला वाटतं ग? शत्रूला तुम्ही धैर्याने प्रार्थना करावी असं नाही वाटत. तुम्ही एवढी मोठी प्रार्थना करता की देव त्याचं उत्तर दिलं याची तुम्हाला खात्री नसते. मला वाटतं की त्या दिवशी मला त्याबद्दल वाटलं होतं, प्रभू मला जगातील प्रत्येक व्यक्तीला तुझं वचन शिकवायचंय. बघा, आम्ही अजूनही ते पूर्ण करू शकलेलो नाही, पण आम्ही खूप पुढे आलोय. आमचा कार्यक्रम आता 83 ते 85 वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित होतो. जगात देव हे कसं करतो हे मला माहीत नाही. मी हे करतेय आणि त्याने दिलेल्या अद्भुत लोकांमुळे या सगळ्या गोष्टी घडतात आणि या अद्भुत सेवा कार्यात जगभरातील भागीदार आहेत. आणि जरी इतर सेवा कार्य देखील ही भाषांतर करण्यात आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यात आमच्यासोबत भागीदारी करतात, कारण लोकांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत ख्रिस्ताची सुवार्ता ऐकलीच पाहिजे. इंग्रजी ही जर त्यांची भाषा नसेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत सुवार्ता ऐकलीच पाहिजे, कारण मग ती त्यांना जास्त समजेल. त्यामुळे आम्ही मध्य पूर्व, आफ्रिका, भारत, आशिया, मंगोलियाच्याही दूरदर्शनवर आहोत. म्हणजे अशी ठिकाणं जिथे मी पोचू शकत नाही. बघा, त्यांची संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, तरीही त्यांच्या जीवनात वचन आहे हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला येशूची गरज आहे. त्यामुळे इंटरनेटद्वारे, उपग्रहाद्वारे, टेलिव्हिजनद्वारे, रेडिओद्वारे, मुद्रित सामग्रीद्वारे, पुस्तकांद्वारे, सुवार्तेद्वारे बरंच काही अख्ख्या जगात उपलब्ध होतंय. आणि बघा, मी इतकी मूर्ख नाही की अरे बापरे जगभरात लोक मला रोज पाहतात याचा मी अहंकार बाळगावा, अजिबात नाही. पण एक सांगते तुम्हाला, भली मोठी प्रार्थना करून थोडं काही मिळवण्यापेक्षा मी लहानशी प्रार्थना करून सगळं काही मिळवेन. चला आता, म्हणून मी तुम्हाला आव्हान देतेय की भले तुम्ही त्यासाठी पात्र नाही आहात, पण देवासमोर धैर्याने जाण्याची ही पहिली पात्रता आहे. आणि एक सांगू, तुम्ही त्यासाठी पात्र नसाल, मी जे मागते त्यासाठी मीही पात्र नसेन, पण मी माझ्या नावाने नाही तर येशूच्या नावाने ते मागतेय. बघा, मी बऱ्याच गोष्टी चुकीच्या केल्या आहेत आणि देवाला माहिती आहे, देवाने मला माफ केलंय, देव ते विसरलाय, म्हणून मला भूतकाळाबद्दल बोलायला त्रास होत नाही. चला, देवाशी तो फार पूर्वीच विसरलेल्या गोष्टींबद्दल बोलणं थांबवा. तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल देवाशी बोलायची गरज नाही. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल देवाशी बोला.
आपल्या जीवनाची सुरुवात आपण कशी करतो त्यापेक्षा ते कसं संपवतो हे महत्वाचं आहे. भले माझी सुरुवात वाईट असेल पण माझा शेवट चांगला असेल याचा निर्धार मी केलेला आहे. ठीक आहे, आता ऐका, तुमच्याकडे ते नाही कारण तुम्ही मागत नाही. देवाला मागितल्याबद्दल तुमचा कधीच राग येते. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे उपलब्ध नसलेली गोष्ट तुम्ही मागता आणि तुम्हाला ती मिळत नाही. आमेन. मी दैहिक वेडगळ गोष्टी तुम्ही मागा असं सुचवत नाही, पण देवाला तुमचा उपयोग करायला सांगा. माझा उपयोग करून घे, माझा उपयोग करून घे प्रभू. इतर कुणाला तरी मदत करण्यासाठी माझा उपयोग कर. इब्री अध्याय 4 वचन 15 आणि 16 ही अद्भुत अशी वचनं आहेत. आपल्याकडे एक महायाजक आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. बघा, तुम्ही कशातूनही जात असाल, तुमची प्रलोभनं काहीही असो, येशूला ते समजतं, कारण तो देखील मोहात पडला होता आणि तरीही त्याने कधीही पाप केले नाही. हे छान नाहीये का? मला सांगा, किती जण, मला वाटतं स्त्रिया विशेषतः अशा असतात. तुम्हाला असं वाटतं ना की कोणीतरी तुम्हाला समजून घ्यायला हवं, तुमचं ऐकावं तुमचं, असं वाटतं ना तुम्हाला? अहो, मी तर डेवला म्हणायचे, तुला समजत नसलं ना तरी सांग की हो मला समजते तू काय म्हणतेस. त्यामुळे आता तो पटकन म्हणून टाकतो की हो मला समजतंय, आणि मी त्याला भासवते की हो त्यामुळे मला आनंद होतोय. आमेन. पण बघा, येशूला जे समजतं ना, मला त्याच्याबद्दल ते आवडतं की जरी मी माझ्या वाईट दिवसातून जात असले तरीही त्याला ते समजतं, त्याला कळतं, तो तुमचं ऐकतो. आमेन. वचन 16 म्हणता, आपण धैर्याने आणि आत्मविश्वासाने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. आम्हा पाप्यांसाठी देवाच्या अतुलनीय कृपेचं राजासन, की आपल्याला आपल्या अपयशांसाठी दया मिळावी आणि प्रत्येक गरजेसाठी चांगल्या वेळी मदत करण्याची कृपा मिळावी. योग्य वेळी केलेली मदत जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच. आता बघा, जेव्हा तुम्ही वाईट वागता तेव्हा येशूपासून लपून राहू नका, तर त्याच्याकडे जा. तुम्ही देवापासून लपूच शकत नाही. तो अपात्र लोकांनाही मदत करत असतो, पण तुम्ही मागितलं नाहीत म्हणून तुमच्याकडे नाही. तर मागायला सुरुवात करा. दिवसभराची तुमची प्रार्थना कशी करायची? फक्त स्वतःसाठी प्रार्थना करू नका, इतरांसाठीही करा. नीतिमान सिंहासारखे धैर्यवान असतात. मला ते आवडतं. आता गर्व हा अत्यंत धोकादायक आहे. त्याची व्याख्या उच्च अशी केलेली आहे, स्वतःच उच्च मनाचे मानणारे, स्वतःचा सन्मान करणारे, स्वविश्वात रमणारे. आता बघा, स्व हा शब्द किती वेळा वापरला गेला हे लक्षात आलंच असेल तुमच्या. स्वतः, स्व. बायबल म्हणतं की जर आपण ख्रिस्ताचं अनुसरण करणारे आहोत तर आपल्याला स्वतःला विसरून आपला वधस्तंभ उचलून त्याचं अनुसरण करायला हवं. हाच जो वधस्तंभ आहे, जो आपल्याला वहायचा आहे, तोच आपल्याला स्वतःपासून वेगळं करत असतो. ख्रिस्ताला आपला मार्गदर्शक बनवा, स्वतःसाठी मरा आणि त्याच्यासाठी जगा. आमेन. गर्व आणि फुशारकी एकत्र येतात. गर्विष्ठ व्यक्ती स्वतःविषयी बढाया मारत असतो आणि मला वैयक्तिकरित्या एखादा अभिमानी मित्र माझ्या जीवनात नकोच आहे. आणि जेव्हा मी कुणाला भेटते आणि ते सतत त्यांच्या स्वतःबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल फुशारकी मारत असतात, त्यांच्या बोलण्यात फक्त ते त्यांच्याविषयीच असतं, ब्ला 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 ब्ला, मी फक्त खरंच म्हणजे मला यांच्याशी बोलायचंय का? बघा, फुशारकी म्हणजेच फसवेगिरी होय, हे लक्षात घ्या. ते काय म्हणतात? फसवेगिरीचा सराव.
तुम्ही जे नसता ते असल्याचं तुम्ही भासवत राहता. बघा, बढाई मारणं हा केवळ मूर्खपणाच आहे, कारण जे काही चांगलं आपण करतो ते केवळ आपण ख्रिस्ताद्वारेच करत असतो, हे लक्षात घ्या. आमीन. तुम्ही जे नाहीच आहात ते भासवता, ते उच्च विचारसरणीमुळे होतं. तुम्हाला माहीत असतं की तुम्ही असे नाही आहात. हो, ठीक आहे, मला जे माहिती आहे ते मी आता सांगते. ठीक आहे, मला काय माहिती आहे ते मी सांगते. ठीक आहे, मला माहिती आहे. बघा, आपल्याला काहीच माहीत नाही हे जोवर आपल्याला कळत नाही तोवर काही अर्थ नाही. पौल म्हणतो, वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरं काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. आणि देवाने आपल्याला ज्ञानी बनवलंय, पण आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन इतरांसमोर सतत मांडू नका. त्यामुळे आपण स्वतःला खूप मोठे समजतो, म्हणजे आपण गर्विष्ठ होतो, फुशारक्या मारतो, उद्धट बनतो. बघा, गर्विष्ठ व्यक्ती ही चुकीच्या मार्गाने स्वतःतच गुंतलेली आहे. आता बघा, मला माझ्या मुलांचा अभिमान आहे आणि खरं तर त्यांनी सेवाकार्यात केलेल्या कामाचा मला अभिमानही आहे. पण मी नियमितपणे स्वतःला आठवण करून देते की ह्याच्या मागे देव आहे आणि मी मूर्ख नाही आहे की मी याबद्दल गर्व बाळगीन, कारण त्याचा उपयोग नाही. आणि म्हणूनच मी खूप कृतज्ञ आहे की तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि मला विश्वास आहे की देवाने तुम्हाला आणलंय. आमीन. आणि मी दर दिवशी देवाचे आभार मानते, कारण समोर लोक बसलेत. असेही दिवस होते जेव्हा समोर रिकाम्या खुर्च्या होत्या आणि ते दिवस आपल्या सगळ्यांसाठी चांगलेच होते. जेव्हा आपण अडचणीतून जातो, आपल्याला हवं ते न मिळणंही चांगलंच असतं, कारण जेव्हा देव स्वर्गाच्या खिडक्या उघडून आशीर्वादाचा वर्षाव करतो तेव्हा आपल्याजवळ काय आहे याची प्रशंसा करण्यात आपल्याला आनंद वाटतो. सैतानाने जे पाप केलं ते गर्वाचं पाप होतं. तो मूलतः उपासनेचा देवदूत होता. त्याचं शरीर संगीत उपकरणाने बनलं होतं आणि तो एक अद्भुत, आश्चर्यकारक, सुंदर अशी निर्मिती होता. पण यशाया 14:12 वचनाच्या पहिल्या भागात आपल्याला सैतानाच्या पतनाची आठवण करून दिली आहे. हे दैदिप्यमान तर्या प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा खाली पडलास? राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले, हे निंदा करणाऱ्या बाबेलच्या सैतानी राजा. तू आपल्या हृदयात म्हणालास. आता मला वाटतं मी करीन हा शब्द किती वेळा येतोय हे तुम्ही जरा लक्षात ठेवा. मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझं सिंहासन उंच करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन. परात्परा समान, ओ हो, उगाच. आणि हे देवाचं उत्तर होतं, तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकलंय. जेव्हा आपण गर्वाने फुगतो ना, तेव्हा देव आपल्या गर्वाचा फुगा सहज फोडू शकतो. त्याला वाटतं आपण स्वतः त्याच्यासमोर नम्र व्हावं, पण तसं झालं नाही तर तो फुगा फोडतोच. आणि जेव्हा तो आपल्याला झुकवतो ते भावनिकदृष्ट्या फारच वेदनादायक असतं. म्हणजे आपण सर्वस्वाने परिपूर्ण असलो तरी देवाशिवाय आपण कुणीही नसतो. आणि आता बघा, आपला समाज ना मी हे करीन ते करीन ने भरलाय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांना देवाची गरज नाही. आणि माझ्यासाठी ही खेदाची बाब आहे, कारण देव खूप अद्भुत आहे. अहो, तो पूर्णतः आश्चर्यकारक आणि अद्भुत असा आहे. आणि मला हे समजत नाही की त्याच्यासारख्या उत्तम देवाशी कोणीही संबंध का ठेवू इच्छित नसेल. मला म्हणायचं खरोखर, म्हणजे मला ते कळत नाही, मला ते समजतही नाही. कारण तुमचं नातं ना देवाशी असतं, धर्माशी नाही तर देवाशी असतं. मला वाटतं खरं तर धर्मातील वाईट अनुभवांमुळे आज अनेक लोकांना देवाविषयी जराही आपुलकी आणि जिव्हाळा वाटत नाही. तुम्हाला धर्म मिळावा म्हणून येशू मरण पावला नाही, किंवा मलाही धर्म मिळावा म्हणून नाही. वृथा अभिमान बाळगू नका की मी कॅथलिक आहे, मी लुथरेन आहे, मी बॅप्टिस्ट आहे, मी मेथडिस्ट आहे, मी पेंटेकॉस्टल आहे. नाराज होऊ नका, पण देव RIP देत नाही. आमेन.
तुमचा येशूवर विश्वास आहे की तो तुमच्या पापांसाठी मेला, की तो मेलेल्यातून उठला, त्याने तुमच्या पापांची भरपाई केली, त्याच्याद्वारे तुम्ही एक नवीन जीवन जगू शकता. देव चांगला आहे यावर तुमचा विश्वास आहे का? हे बघा, मला वाटतं की जगात बरेच लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे कुठेतरी वाचलंय, मला आश्चर्य वाटतं की किती लोक दावा करतात की ते नास्तिक आहेत. त्यांना वाटत असेल की ते जे करतायत तेच करत राहतील तरी त्यांचं देवाशी नातं असेल, ते स्वर्गात जातील. तर मला आश्चर्य वाटतं की किती विश्वासणारे असतील पहा असे. लोकांना देवाशी संबंध का ठेवायचा नाही याचं कारण त्यांना त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या वचनाच्या विरुद्ध आहेत, आणि ते स्वतःचा सत्यानाश करून घेत आहेत. आपल्याला आज जगातल्या लोकांसाठी प्रार्थना करायची आणि भरघोस कापणीसाठी जगात जाऊन दिवे चमकवण्याची गरज आहे. आणि म्हणूनच लोकांसमोर काहीतरी उत्तेजनात्मक उदाहरण ठरा आणि बघा, त्यांना दाखवा येशूसोबतचं नातं किती सुंदर असतं ते. आमीन. गर्वाच्या पाठोपाठ विनाश येतो आणि हट्टी आत्म्याचं पतन होतं. नीतिसूत्र अध्याय 13 वचन 10. गर्वामुळे भांडणे मात्र होतात आणि एखादा गर्विष्ठ असल्याशिवाय तो तुमच्याशी वाद घालतच नाही. आणि बघा, जगात रोज किती वाद होतात, कारण लोक कोणाचं बरोबर आहे हे सिद्ध करायच्या प्रयत्नात असतात. चला दानियल अध्याय 4 पाहूया. तुम्ही एखाद्या गोष्टीत तुमचंच बरोबर आहे हे सिद्ध करण्यात वाद घालू नका. आता बघा, दानियलच्या 4थ्या अध्यायात सगळ्यात आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित त्याच्याशी परिचित असाल किंवा नसाल. माझी इच्छा आहे तुम्ही तो संपूर्ण अध्याय नंतर शांतपणे वाचा. पुढच्या आठवड्यात त्यावर तुम्ही बायबल अभ्यास करू शकता. मी ते पुरेसं वाचणार आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीविषयी सांगेन ज्यातून देव आपल्याला आज काय धडा शिकवू इच्छितोय ते बघा. दानियल अध्याय 4 वचन 1. नबुखदनेस्सर राजा याच्याकडून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना, राष्ट्रांना आणि भाषांना तुमचे कल्याण असो. आता तो पुढील 3 वचनांमध्ये काय म्हणतो ते तुम्ही विशेषतः ऐकावं असं मला वाटतंय. परात्पर देवाने जी चिन्हे व अद्भुत चमत्कार मला दाखवलंय ते विदित करावं हे मला बरे वाटले आहे. त्याची चिन्हे किती थोर आहेत, त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव तो केवढा, त्याचे राज्य सर्व कालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. हे सगळं काही देवाबद्दल आहे. आणि मी नबुखदनेस्सर आपल्या गृही चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो, तर जोवर तो योग्य दृष्टिकोन बाळगून होता आणि त्याच्या जीवनात चाललेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी देवाला सर्व गौरव देत होता. आणि आपण ते नियमितपणे म्हणायची गरज आहे की प्रभू, मी तुझ्याशिवाय काहीच नाही आणि तू माझ्यासाठी जे काही केलेस त्या गोष्टीची मी प्रशंसा करते आणि मी तुला गृहीत धरत नाही. आता मी काय म्हणते ते ऐका, तुम्ही हे चुकवू नये. देवाने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची आपण खरोखर प्रशंसा करतो हे दाखवण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे इतर कुणासाठी तरी आशीर्वाद ठरणं. तुमची कृतज्ञता फक्त निरर्थक किंवा पोकळ शब्दात व्यक्त करू नका, त्यासह काही कृती सुद्धा करा. प्रभू, मी पात्र नसतानाही तू माझ्याशी चांगलं वागलास आणि मला कुणीतरी पात्र नसलेल्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करून दाखवायचंय की तू किती चांगला आहेस. आणि एक सांगू का, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जगात जाऊन असं वागला ना तर आपल्या सगळ्यांना स्वर्गात जायला फार वेळ नाही लागणार. आता वचन 30 पाहूया आपण. या 27 वचनांना रिअल टाईममध्ये किती वेळ लागलाय हे मला माहीत नाही, पण ते इथे 12 महिन्यांबद्दल काहीतरी बोलतंय. राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. आता बघा, देवच सर्व काही आहे, सर्व श्रेय देवाचं आहे. देवाशिवाय मला काही मिळालं नसतं. मी काय केलं ते पहा, मी किती महान आहे ते पहा. आणि हे म्हणण्यासाठी त्याला 27 वचनं किंवा 12 महिन्यापेक्षा जास्त काळ लागला. आणि हे देवासाठी आव्हानात्मक आहे. असा कुठलाही पुरुष स्त्री शोधणं जो महान गोष्टी करू शकेल
आणि त्या केल्यानंतर स्वतः गर्वाने फुगणार नाही. हा कार्यक्रम जॉयस्मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.